सासूबाई, सासूबाई असं दार उघडं टाकून कुठे गेल्या? चाळीत कुणीच कसं दिसत नाहीये. काहीतरी गडबड वाटते. कोणीच नाही. कुठे गेले सगळे? भानूना माहित असेल. भानूना विचारूया. भानू, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. भानू, हळू कुठं चाळ पडेल अक्की. सॉरी मालक. घरात कोणी नाही म्हणजे कुठे गेले सगळे? ग्लोरिया, ग्लोरिया. अरे बापरे, ही शोभाची आवडती सिरियल. तिला सिरियल पाहायला नाही मिळणार. मालक, हो, तुम्ही सारखं सारखं फोन लावू नका शोभाताईंना. त्यांना नाही आवडणार. ते आल्यानंतर तुम्हाला ओरडतील मग. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही सिरियल बघा आणि शोभाताई घरी आल्यानंतर ना तुम्ही त्यांना सांगा. त्या लई खुश होतील. हो का? हा, बर. मालक, खाऊन सांगा थालीपीठ कसं झालं आहे. आम्ही लहान होतो ना तेव्हा मोन्या, हा झब्बा कालच आणून दिला होता ना मी तुला. मी काय विचारतोय? हा झब्बा कालच आणला होता ना, आणि काय अवस्था केलीस ही? सांगितलं होतं ना नवीन कपडे घालून खेळायला जाऊ नकोस म्हणून. का गेलास? अरे बोल ना, बोल. मी विचारलं होतं आईला, पण तीच म्हणाली जा म्हणून. तुला काय गरज होती त्याला खेळायला पाठवायची? पैसे काय झाडाला लागतात काय? किती महाग होता तो झब्बा माहित आहे का? पैशाची किंमत नाही तुम्हाला. लक्ष ठेवता येत नाही त्याच्यावर. मी मेहनत करतो आणि तुम्ही घरी बसून पैसे उधळा. त्या दिवशी मी आईला खूप दुखावलं. पण आईला राग येणं स्वाभाविक होतं ना का? म्हणजे मी तिला न सांगता तो झब्बा घालून खेळायला गेलो होतो
आणि मग सगळं आईवर आलं. त्या दिवशीपासून मी ठरवलं की आपण खोटं नाही बोलायचं. आपल्या खोटं बोलण्याचा आपल्याच माणसांना त्रास होतो नाही का? आपली माणसं आपल्यासाठी किती महत्वाची असतात, त्यांना नाही दुखवायचं. तेच बघा ना, शोभाने जर का माझ्याशी लग्न केलं नसतं तर माझ्यासारख्या मास्टरड्याशी पुढील लग्न केलं. मालक कसं हाय बीच? हा नाही, पण इथे इतकं उजेड कसं काय? ते आपण ना परदेशातल्या बीचवर आलो आहोत. ते आपल्या बीचवर लय कचरा आहे ना म्हणून. मस्त आहे ना? हा हा हा, पण आपण परदेशात आलोय. माझ्याकडे पासपोर्ट नाहीये. आपल्याला कोणी पासपोर्ट विचारलं तर खूप प्रॉब्लेम होईल ना. मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी हाय ना. तुम्हाला कोणी काय बी नाही बोलणार. तुम्ही मजा करा फक्त. अहो तसं नाही, पासपोर्ट नाहीये, परदेशात आपण नाही राहू शकत. मालक तुम्हाला नाही आवडलं का? नाही. मालक तुम्ही सांगा तुम्हाला कुठली जागा आवडते, मी तुम्हाला घेऊन जाईन. अहो, माझी खूप इच्छा होती शिमल्याला. शिमला? अहो कुठे आणलं तुम्ही मला? तुम्हीच तर म्हणाला शिमला. शिमला? मला काय झालं? अहो शिमल्याला घेऊन आलात तुम्ही मला. मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तुम्ही माझं वाक्यच पूर्ण होऊन नाही दिलं. अहो माझी आणि शोभाची खूप इच्छा होती हनीमून साठी शिमल्याला यायचं, पण बजेटमुळे शक्यच नाही झालं. आम्ही नाही शिमला बघू शकलो. मग आता बघा ना तुम्ही. अहो नाही हो, मी शोभाला वचन दिलंय, मी तिच्याशिवाय शिमला पाहणार नाही. प्लीज परत घेऊन चला. नको, शिमला नको. होय. मालक मालक आपण घरी आलो, डोळे उघडा. हा मालक तुमचं शोभाताईंवर लई प्रेम आहे ना? हो. म्हणजे तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती शोभाताई आहे ना? हो म्हणजे आता तरी सगळ्यात महत्वाची व्यक्ती शोभाच आहे, पण आणखी एक व्यक्ती आहे महत्वाची. म्हणजे ती व्यक्ती नाहीये, म्हणजे व्यक्ती आहे पण माणूस नाहीये. शोभासारखी महत्वाची नाहीये पण वेगळ्या पद्धतीने महत्वाची आहे. माझी एकमेव मैत्रीण. मी शाळा कॉलेजमध्ये असताना मुलींशी बोलायला घाबरायचो, त्यामुळे मैत्रीणच नव्हती. पण माझ्या या मैत्रिणीला न सांगताच माझ्या मनातलं सगळं कळतं. म्हणजे जादूनी वस्तू गायब करणं वगैरे ठीक आहे, पण माणसं, हो या माणसांना माझ्या दृष्टीने खूप किंमत आहे. खूप महत्वाची आहे ती माणसं माझ्यासाठी. म्हणून प्लीज माझ्या माणसांना, माझ्या शोभाला लवकरात लवकर परत आणा. मी तुमच्या पाया पडतो. राहुल नाही घरात. पण मी कशाला आलो होतो इथे? मला काय माहिती कशाला आलात तुम्ही? अगं बाई. ठीक आहे, मी नंतर येतो. चालेल. मी इथे कसे आले? कुठे चाललोय आपण? माहित नाही. समीर कुठे? समीर घरात असेल. समीर का? मी इथे काय करतोय? तू काय करतोस माझ्या घरात? नाही नाही. अरे पण बाहेर दरवाजा लावला होता ना, आज कसा आलास? अहो मावशी मी घेऊन आला होतास? नाही नाही, मी कोणाला मावशी मी काय नाही. मावशी मी काय अरे बाई, माणसं तरी जरा शोभीकडे गेले, तेवढ्यात हा घुसलात. होण्या होण्या मोन्या. शोभा, शोभा आलीस तू? आली म्हणजे? मी कुठे गेले होते? इथेच तर होते. नाही शोभा तू. हा? नाही काय नाही, मी तुझ्यासाठी चहा करतो. मी केलेला चहा तर आवडतो ना तुला? हा करतो.
कोंबडी पकड कोंबडी. काय रे तू एक बॉल नाही पकडताय तुला. चल पकड बॉल पकड. मदन राहुल 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 बाई राहुल मी बघितलं. अरे नाही ते केस गेला तोंडात मी अच्छा 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 चालू दे चालू दे. अरे नाही ते खरंच समीर भाऊ समीर ऐक ना समीर समीर वाचला. मदन चल घे याला घे. एक काम कर मोन्या तू आमच्या मध्ये काय त्रास दिसत नाही. हा जा ना तिकडे उभा राहा. जा पटकन जा. ए भानू तू तरी सांग ना याला. नाही तुम्ही खेळा पण आवाज फक्त थोडा कमी करा प्लीज. हा अहो दादा हो आजचा एकच दिवस मिळतो ना खेळायला. तुम्हाला ह्याचा गंध ना छंद. खेळू द्या की. खेळायचं तर खेळणार तर जा रे चल. जा पटकन जा. खेळायचं इकडे राहुल तू खेळ. अरे तुला कोणी आउटच नाही करू शकत. तू खेळ. हा माहितीये मला. नाही आउट नाही ते चुकून. अरे तो कसा आगे गेला बघ. कसला कसलं जिंकलो भारी का नाही. भारी भारी एकच नंबर. गेली ती. कोणाच्या तरी घरातून बोल झणझणीत वास येतोय. हा यार नुसताच दूर. अरे गटारी येणार आहे ना. गटारी ही कसली गटारी. चिकन आपण रोजच खातो. गटारी कशी पाहिजे वल्ली. हो लावल्या मागच्या वर्षीची आठवते ना. ओली गटारी केली होती. आणि मग तुझी उतरवायला वहिनीने बादलीवर पाणी ओतून तुला ओला केला होता. नंतर पिळून फक्त वाळत घालायचा बाकी ठेवला होता. हस नको. मागच्या वर्षी मला जरा जास्त झाली होती म्हणून या वर्षी लिमिट मध्ये करू ना. मला राहुल्याचं म्हणणं पडतंय. गटारी करायची ती पण ओलीच. हा ठीक आहे. अरे मनाच्या बापाने स्टॉक पाठवलेलाच आहे. असाच घरी पडू नये. तुम्ही बोलत असाल ना तर आजच गटारी करायची का बोल. चालतंय ना चालतंय. मी तर तयार आहे. ठरला आज गटारी करायची माझ्या घरी. चकण्याच चल ना करूया काहीतरी जुगाड करूया चकण्याचा. चालेल. जुगाड झाला. ए मोन्या इकडे. हा ए राहुल त्याला गटारीचं काही सांगू नको. अरे पीत तर काय नाही. चकणा नुसता जेवल्यासारखा खात होतो यार. जरा कपना मी बघतो. मी बरोबर पटवतो त्याला. इकडे 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 तू बरोबर थांब. ए मोन्या काय रे राहुल कुठे चाललाय रे तू. हा ते हे श्रावण येतोय ना. आता श्रावणात शोभाचे उपास असतात. मग ते हे साबुदाणे शेंगदाणे उपासाचं सामान आणायला चाललोय. हा बरोबर उपास आहे. अंजून पण सांगितलं होतं मला. ते माझं राहिलं. एक काम कर तू चाललाय तर माझ्यासाठी घेऊन ये. घेऊन येतो ना. काय आणू सांग. शेंगदाणे साबुदाणे आणि नाही ते अंजूचे वेगळे उपास आहेत रे. ते वेगळे तुला माहिती ना अंजूचे उपास. मी सांगतो तुला. तू लिही. हा लिहून
हा बेस्ट कागद द्यायचे. पेन पेन नाही आहे माझ्याकडे आहे. घे. हा आली हे घे घे घे. हा हा हे छोटे लिहिली आली शेंगदाणे. हा रे मी सांगतोय ना अंजूचे उपास मला माहिती आहे तुम्ही सांगतो. खारे शेंगदाणे चकली आली ना चकली चकली चाट मसाला उपासाचा चाट मसाला लिही ना ते लिहिणार रे. काकडी पण लिही. चीज क्यूब. हा मला पण आवडतात. हे चीज क्यूब पण लिही. चीज क्यूब हा ते कसले उपास अरे ते आजीचे उपास आहेत ना यार बारीक होण्यासाठी करते ते उपास कडक असतात ते लिही. चीज जा आता बोलत बसू नको लवकर घेऊन ये जा. उशीर झाला तर शोभावणी ओरड. हा, जा, 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 जा. हे, लक्षात ठेवा आपल्या तिघांच्या व्यतिरिक्त हे कोणाला कळलं नाही पाहिजे कळते का. हा. काचाचे ग्लास मी घेऊन येतो. हा हा चालतंय मग आज रात्री संध्याच्या घरी. हा, चालतंय डन डन. हा. भानू या वेळेला ना आपण लाडू करूया बेसन आणि रव्याचे. भानू तुझ्याशी बोलते मी लक्ष कुठे आहे. हं? काय झालं काही नाही मग चेहऱ्यावर 12 का वाजलेत. काही नाही. इकडे काय झालं. तुला काय झालंय मला सांग. आई काही बोलली का तुला. तू तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस भानू. नाही मावशी काय नाही म्हणाले. मग तुला आपल्या माणसांची आठवण येते का. आपली अशी कुठे माणसं आहेत. अगं असणार ना जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी असणार. आणि हे बघ काहीही झालं ना तरी आपली अशी माणसं नाही विसरता येत. हो या माणसाला माझ्या दृष्टीने खूप किंमत आहे. खूप महत्वाची आहे ती माणसं माझ्यासाठी. ताई आपल्या माणसांची खूप किंमत असते ना. खूप. हीच माणसं पुढच्या जन्मी मिळावी म्हणून या जन्मी काहीतरी पुण्य कमवावं लागतं. मी सुद्धा ना मागच्या जन्मी काहीतरी पुण्य कमवलंय म्हणूनच या जन्मात मोहण्यासारखा नवरा मिळाला. माझं सगळं ऐकणारा तेही निमूटपणे. वय मालकांसारखं माणूस भेटायला ना लई पुण्य लागतं. तुम्ही खूप नशीबवान आहात ताई. भानू तू गावी जाऊन येतेस का. मामीला भेटून ये बरं वाटेल तुला. या नोकरी सोडून नाही जाऊ शकत. ह्या मेल्याला सुद्धा आत्ताच पडायचं होतं. मोहण्यानं आता भिजत येणार. छत्री पण घेऊन गेला नाहीये. हा बावळत आहे ना. ताई मी कपडे वाळत घातले ते काढून येते. हे आले ना घेऊन. ही ना आणि हे तुमचे काचेचे ग्लास. आम्ही असतो. सोसायटीचं काम करत होतो बोललो होतो ना उगाच खोटं बोलायचं काम नाही कळलं ना. सगळं कळलं आम्हाला. बघा बघा हे मजा मारतायत आणि तुम्ही करा त्यांची कामं. बरं झालं मोहनदादांनी पिशवी बदलली. तू घरी चल तुला बघते मी. तुम्ही पण चला काचेचे ग्लास फोडतेच तुमच्या डोक्यावर. आता तरी जरा हुशार व्हा. हा हे तुमचे असे मित्र. वा 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 चांगली मजा मारताय. आणि ह्यांना लावा तुम्ही कामाला. पुन्हा जर यांची काही कामं केली तर याद राखा गाठ माझ्याची आहे. तुम्हाला तर बरोबर दाखवते मी. ठेवते स्टॉक. हे सगळं ना या मोहण्यामुळे झालंय. मोहण्याला काही मी सोडत नाही आता. ह्याचा बदला घेणार नुसतंच दूर करत. आता या मोहण्यालाच पाजायची. हा ठरलं. ठरलं ठरलं.
कसला विचार करतोयस? बघू, नाही आणलीस ना? एवढं तुला सकाळी मी 10 वेळा बजावून सांगितलं होतं काकडी घेऊन ये, काकडी घेऊन ये. वेंधळेसारखं कशाला वागतोस रे? किती वेळा सांगितलं होतं काकडी घेऊन ये, नाही आणलीस ना? शोभा वहिनी, हळू 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 अशी चालू नकोस, कधीतरी ना चाळ पडेल आपली. वहिनी तुम्ही मला आज काही बोला, मला नाही राग येणार. का आज काय झालं? राहुलचं परत प्रमोशन झालंय. ऐकलं का? राहुलचं परत प्रमोशन झालं. कुठली पोस्ट? अगं बाई, पोस्ट काही माहित नाही मला, पण उद्यापासून राहुल रोज लवकर घरी येणार आहे. हो का? वा वा वा. पार्टी पाहिजे मग. अहो पार्टी काय, अहो राहुलने चाळीतल्या सगळ्या बायकांसाठी पिक्चरची तिकीट काढलीत आणि एक एक्स्ट्रा पण काढलंय भानुसाठी. चल ना लवकर मोन्या, ती अंजी तर डोक्यावर बसेल. लवकर चल. भानू तू काय उभी राहिली आहेस? चल तयारी कर लवकर. ताई तुम्ही जा, मी थांबते. का ग? घरी लई काम आहे. नाही जा तुम्ही, मी करीन काम. बघ तो म्हणाला की नाही, आता तू जास्त भाव खाऊ नकोस. हा बरं येते. नशीब राहुलने आईचं तिकीट काढलं, नाही तर तिने कोणालाच जाऊ दिलं नसतं. शोभा वहिनी, काय वहिनी हे काय तुम्ही अजून आवरलं नाही? अगं हे काय आवडतेच आहे. वहिनी मला पिक्चरच्या आधी जाहिराती सुटलेला नाही आवडत बघा. म्हणजे तुझं काही असतं. वहिनी तुम्ही आवरा लवकर. त्या माधुरी वहिनी आवरलं की नाही देव जाणे, मी बघते. अगं हो, अगं हळू अंजे. बघ बघ मोन्या, शिक जरा दुसऱ्यांच्या नवऱ्यांकडनं काहीतरी शिक. मालक आहेत ते बरे आहेत. काल बघितलं ना बाकीचे कसे आहेत ते. सगळं शिकायची गरज नाहीये, चांगल्या गोष्टी तर शिकू शकतो की नाही. आता थोबाडाकडे काय बघत उभा राहिलायस? जा आईला सांग, जा तयारी करायला, नाही तर तिच्यामुळे उशीर व्हायचा. जा ना पटपट जा जरा. सगळी कामं नुसती हळूहळू करतो. ताई मालकाने एकट्यानं समजा जेवण करावं लागल. मी थांबते. कशाला? आता तो म्हणालाय ना करतो म्हणून, मग गप्पा बस तू जरा. राहुल पण आहे ना, तर तिकीट दिली होती, पण जेवणाची तरी सोय करायची ना. सम्या, काळजी करू नको, वाटेल बरं. मी काय म्हणते समीर भाऊजी, कणकणी भरल्यासारखं वाटतंय का? तर तुम्ही हा काढा पिऊन घ्या, बरं वाटेल. नाही नाही, अहो मला नुसती सर्दी झाली. हा वाटलंच होतं मला, म्हणूनच मी सर्दीसाठी काढा आणलाय. नाही अहो मला आहे ना सर्दीसारखं आता वाटत नाहीये. नक्की काय होतंय तेच तर कळत नाहीये ना. अरे देवा, समीर भाऊजींनाच कळत नाही त्याला नक्की काय होतंय. हा कळण झाली ते. रोगाचं निदानच करता येत नाही ना त्यांना. समीर भाऊजी तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळे काढे प्या, म्हणजे जो रोग असेल ना तो पळून जाईल आणि तुम्हाला बरं वाटेल. नको नको, माझा मी होईन बरं. समीर भाऊजी असं काय करताय तुम्ही? काढा प्या म्हणजे आम्हाला पिक्चरला जाता येईल ना. नाही नको नको. नको नको ना. काढा पी नाही तर आपल्याला काढा पिता येणार नाही. पी प्यावं लागलं. अरे नको ना. पी संपलंय. शाबास शाबास शाबास. हळू हळू.
नाही नको नको बरं वाटलं पाहिजे ना. पी 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 नाही नको म्हणू. हा संपले शाबास. आता समीर भाऊजी नको ना. घ्या शाबास. झालं ना? समीर आता काढा घेतलास ना, आता थोड्या वेळाने बरं वाटायला लागेल. उपाय होईल म्हणजे असं चांगलं. काका मोहन काकाला घेऊन आलं. अरे मोहन आलाय. अरे मोहन ये. बस जागा दे ना. नाही राहू दे. अरे बस ना. बस रे. बस आरामशीर बस. हे सम्या, अरे तुझी तब्येत बरी नाहीये ना, हे असं कशाला पितोस सगळं? अरे मोहन, सगळ्या आजारावर रामबाण उपाया. बघ मी आजारी वाटतोय का? बघ रे बघ. नाही अजिबात नाही. मग? यार तू कुठे बोलत बसलाय समय त्याच्या बरोबर. मोहन तू चणे खा ना. बघ तुझ्यासाठी चणे आले. काय खाल्लंय. अरे मोहन फक्त चणेच खाणार आहे का आता? दर कोल्ड्रिंक पण पी. दर नाही नको. पी ना. नाही खरंच नको. अरे नको. पी रे. फक्त कोल्ड्रिंक आहे ना, पी. नाही नको. अरे नको. अरे नाही थांब. ए म्हणे दर कोल्ड्रिंक दर. पी. काय होतं? कोल्ड्रिंक आहे. मग तेच सांगतोय कोल्ड्रिंक आहे. हे बघ तुझ्या समोर भरतोय बघ. घे. चणे खा ना. चणे खा. हे दर पी. अरे नको राहू दे कशाला. अरे मोहन, तुला चीज पाहिजे का? आत्ता सांग. हा पाहिजे ते खा बिंदास. काय टेन्शन नाही. नाही नको. तर बायका गेलीत पिक्चरला 2-3 तास काय येत नाही. तोपर्यंत तू काय करणार एकटा? आमच्या बरोबर बस आहे का नाही? कसं होतं कोल्ड्रिंक मोहन? चांगलं होतं कोल्ड्रिंक. तू खान चणे खा ना. चणे खा. हो खातो. नाही बघ खात. आता मोहनला काही नाही होणार. राहुल हा आणखीन एक कोल्ड्रिंक दे ना. सावकाश. सावकाश. अरे भावा, जरा जास्तच झालाय ना काढा. कोणाला जास्त झाला? मला. हे बायका यायच्या, त्याला घरी नेऊन झोपवूया. मेलो. तो नुसताच दूर. आता काय करायचं? धूर कशाला लावणार? I love you, Shobha.
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.